स्टेशनला का बरं जायचंय? अरे त्या गाड्या तुम्ही 3 गाड्या तिथे थांबून ठेवल्या, स्टेशनला जायचंय आपल्याला. चला ना मग सगळेजण, चला रे सगळेजण. अशा पद्धतीमध्ये यांच्याकडे हप्ते घेऊन सुद्धा यांना आता 4 घंट्यापासून यांना फक्त इथून तो कुठे जायचंय, MIDC अंबुजा, म्हणजे 3-3.5 किलोमीटर अंतर आहे. हे लोक चाळीसगावमध्ये आज 4 घंट्यापासून इथं सकाळ दुपारपासून आहे. बरोबर आहे का रे बाबा? सगळे बरोबर. यांचे सगळ्यांचे कार्ड सिस्टम मध्ये हप्ते घेऊन सुद्धा यांना त्रास आहे. अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती. फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर, मला इथं मी आलो होतो काशीवरून, काही लोक आले होते त्यांना भेटायला. त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला ऐका मी सांगतोय मग तुम्ही बोला. त्यांनी मला तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं. तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक एक्सेल शीट बनलेलं आहे, त्या एक्सेल शीटमध्ये 1500-2000 लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही त्या लोकांना त्रास देताय, असं यांची माझ्याकडे तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो. आता तुमचं काय म्हणणं ते सांगा. साहेब, आम्ही इथे इथं आलेलो आहे. तुम्ही जर का म्हणत असाल असं कोणत्या प्रकारचं कृत्य होत असेल, आमच्या नावाने जर का कोणाकडे काय जमा होत असेल, तर आपण ती गाडी नक्की पकडू. ती गाडी जर का मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने तर 100% त्या गाडीवर आपण कारवाई करू. तुम्ही मला सांगा, ही गाडी साहेब चेक करा, मी ती गाडी चेक करायला तयार आहे. जी गाडी तुम्ही सांगाल, जी गाडी तुम्ही दाखवाल, ती गाडी आपण चेक करू. मला गाड्या चेक करायच्या आहे म्हणजे हो साहेब, ऐका ना, मला गाड्या चेक करायच्या नाहीयेत. तुमचा यांचं म्हणणं की आम्ही हफ्ते देतो. किधर गया वो फिरोज, किधर गया, क्या भाई क्या स्टोरी बता. हमारा इतना ही निवेदन है सर आपसे, वो जो भी है वो ऊपर से डिपार्टमेंट से सर आपका, लेकिन हमारा इतना ही निवेदन है कि हम लोकल चलते हैं. ऐसे हम रुपये देता है. तुम्हारा कितना हफ्ता है महीने का? 2200 रुपये देते हैं सर. बराबर आहे. नाही साहेब, म्हणजे अहो साहेब तुमच्या तोंडावर सांगतोय, थोडे दारू पिऊन बोलत नाहीये, शुद्धी देतो. होय साहेब, बरोबर आहे. आणि एक नाही सांगा, तुम्ही इथं थांबा, तुम्हाला 100 लोक उभे करतो मी. अरे 1000 रुपये हप्ता देतो तुम्हाला. मालेगाव रोडला डंपरताला 3000 रुपये महिना, 9 डंपर 27,000 रुपये दर महिन्याला द्यायचो. हा 27,000 रुपये देत होता तुम्हाला महिन्याला. तू कितना हप्ता देता रे साहेब? ज्या रोडला तुम्ही सांगाल ना, ती गाडी आपण चेक करू. गाडी प्रॉब्लेमॅटिक असेल, प्रश्नच नाही. तुम्ही कसं शक्य आहे साहेब? ऐका, यांची तक्रार वेगळी आहे. तुम्ही जरा वेगळं, तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय. तुम्ही तुमचं काम करावं यात मी तुम्हाला आडकाठी घालत नाहीये. हे लोकांना तुम्ही हप्ते त्रास देताय ना, तो विषय आहे. बरोबर साहेब. आता कुठल्या गाडीला माझ्याकडून त्रास झाला हे जर मला समजलं. कोणाला? अहो हे लोक 4 तासाहून थांबले नाही तर साहेब. तुम्ही ज्या बायपासला थांबले होते ना, या लोकांना आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला ऍक्सिडेंट बघण्यासाठी. तुम्ही आज 40 आले ना सकाळपासून? ते सकाळपासून नाही आलो साहेब. संध्याकाळी 1 वाजता, 12 वाजता, 2 वाजता, 4-4:30 वाजता पोहोचलो. बरोबर आहे. हे तुम्ही येणारे म्हणून हे सकाळपासून इथं लावून ठेवलेले. आज किती कारवाई केल्या तुम्ही गाड्यांवर? आज 4-5 गाड्यांच्यावर कारवाई झाली सर. काय कसल्या कारवाया झाल्यात? ओव्हरलोडचीच झाली साहेब. तुम्ही लोड कुठे मोजायचे त्यांचा? तिथं काट्यावर मोजत आहे. बरं, आता हे 4च आहे का? इतर लोक जे हप्ते देतात त्यांना तुम्ही कसं काय सोडताय? मग सिंडिकेट हप्ते गोळा होतात, नंबर जातात दर महिने. पहिले 1 ते 5 तारखेमध्ये कसं आहे? त्यांचा जे असा 3000 रुपये हा डंपरचा हप्ता होता. तुम्ही ओव्हरलोड चालवा आणि तर काही बी करा. 1 ते 5 तारखेपर्यंत तुमचा हप्ता पोचला, नंबर SMS व्हॉट्सअपने पोचले का ते नंबर यांच्याकडे येतात. त्या गाड्या धरल्या तरी हे सोडून देतात. कोण आल्या त्या याचा दलालचा, आणि ज्यांचे नंबर गेले नाही, हप्ता गेले नाही, त्यांच्यावर कारवाई झाली. कोणाला एक काम करा, यांना पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची आता की बाबा आम्हाला असा त्रास आहे, हे लोक आम्हाला असं त्रास देतात, ते कायद्यात काय बसतं. साहेब यांची तक्रार आता तुमच्याकडे येईल का? ECBला आता कसं? ECB म्हणजे आता हे जळगाव शाखेला. ठीक आहे, ते आता मलाच करावं लागेल तक्रार यांच्या वतीने. ए बाबा, तुम सब ड्राइवर लोग देखो, तुम जिंदगी में ऐसे करते रहते, डरते. ये खाकी देख के तुमको लोग कि अपने को मार डालेंगे. कुछ कायदे का राज्य, तुम मेरे को सब सया करके दो, और जो सच है वो हकीकत बताओ. मैं सबको मेरे लेटर हेड पे इनकी सबकी तकरार करके ACB को चौकसी करने को लगा था. तुम कौन पैसे देते, कैसे लेते, तुम्हारे अभी पूछेंगे भी. तुम किसको, तुम्हारा एजेंट कौन इधर चले जाओगा? पैसे किसको देते तुम?
अच्छा ठीक है, मालों को पूछेंगे अपन कौन देते हैं। वैसा नहीं सर, हमारा क्या कहना है, लोकल गाड़ी हमारे लिए कुछ नहीं, ऐसा नहीं हो। हमारा काम करना दीजिए वैयक्तिक कुणाला तक्रार देतो, कोणाला देतात पैसे सांगतील का तुम्हाला? बोलतच सगळ्यांना. यांचे मालक कोण? परदेशी दादा हे पण साहेब तुमच्या तोंडावर सांगतो जाऊन आपण त्याला डायरेक्ट कोण घेतं पैसे तुमच्याकडून? ऐकून घे ना. दोन मिनिटं ऐका. आपण नाव घेऊ, कोण के आहेत किंवा कोण नाव घेऊ, त्यांचे नाव घेऊ. त्यांना जर काही इथं भेटता आलं तर इथं भेटू आपण, नसेल तर त्यांना फोन करू. करू आपण. कोण परदेशी म्हणून हनुमानवाडीमध्ये एक आहे, केके म्हणून लकी स्टार आहे. हे आता असे दारू कोण आहे? दंड भरलेला आहे. किती दंड भरला? कोणाचे एजंट? दंड भरला हप्ता बांधतो, गाड्यांचे एजंट, गाडीचा हप्ता बांधतो साहेब, प्रत्येक गाडीचा. प्रायव्हेट लोक आहे का? प्रायव्हेट लोक नेमलेले साहेब. प्रायव्हेट लोक साहेबांना जातो. तुम्ही असे 2-4 लोक ज्यांना तुम्ही पैसे देतात ते हजर करू शकता का साहेब? मग तोंडावर सांगताय ना. चला रे घ्या त्याचा नंबर. कोण आहे रे? लाव त्याला फोन. हप्ता कोणाला देतो? मी बोलतो त्याच्याशी. कोण आहे ते लोक? ते हे करा ना. टोपीवाला. अरे बाबा चला बाकी लोक जा. चल साहेब गरीब लोक लाव त्याला फोन. चला बरोबर माझ्या गाडीला हप्ता काय कसं आहे, कोणाला जायचं ते लाव जरा फोन त्याला. बोल तुझी गाडी कोणती कार्ड टाकायचं तूच बोल. हॅलो चालू होईल आता. आम्ही टाकतो 3-4 लोक आहेत. कोण कोण आहे? बदलला का जरा फोन? ठीक आहे, तू उचलत नाही फोन. लाव फोन लाव. साहेब हे असं आहे की हे आता आम्ही काही तयार केलेले लोक नाही, हे एकदम कॉमन आहे. बा गाड्यांची लाईन किती इथं पाहून घ्या. हे लोक तुमच्या समोर सांगतायत की आम्हाला काय त्रास आहे. समजता घ्यायचं आम्हाला. गाडी पकडायची आहे ना, गाड्या पकडायचा विषय नाही, गाड्या गाडीवर कारवाई करू नसायला. अहो साहेब म्हणजे तुम्ही आता उलट सांगता की आम्हाला नाही तसं नाही सांगत. राजकारण आम्हाला चांगलं समजतं. तुम्ही नाही उलट अजिबात नाही सांगत. उलट कसं सांगेन मी तुम्हाला? जावेद भाई वो कार्ड डालने का था. हेलो हाँ मैं दिलीप भाई बोल रहा. वो कार्ड डालने का था. एक दूसरी भी गाड़ी है. नहीं दूसरी गाड़ी है जोड़ीदार की. हाँ अपनी भी डालने की ना. वो हाँ मेरे गाड़ी का डाल दिया क्या? वो दूसरे का भी डालने का है. तुमको नंबर भेजता मैं. पैसे कितने बोलो उसको? हाँ पैसे कितने बोलो उसको? नहीं पैसे बोल दो ना, फिर पैसे उसको बोलता मैं कितने देने के. तो गाडी देतो जळगाव नेतोय. हे तुमचे लोक अशी परिस्थिती आहे की हे 5-6 लोक तुम्ही जे नेमलेले आहेत. हे लोक आता डायरेक्ट फोनवर तुमच्या समोर म्हणतोय की मैं करके देता. हा माणूस म्हणतोय की कार्ड डालने का है. आम्ही आता कोणालाही फोन लावला पण बोलतो माझ्या साहेब. लोही साहेब या सिंडिकेटचे बॉस आहेत. लोही साहेबांनी आज सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला लुटणं लावले आणि लोही या प्रकरणातला खरा कन्फ्लिक्ट आहे. लोहींनी ज्या पद्धतीने चालवलंय
की त्या पद्धतीने तुम्ही सगळे त्यांचे खालचे छोटे छोटे प्यादे आहेत आणि त्या लोईंमुळे हा सगळा कारभार वाढलेला आहे. लोईन साहेबांशी काय बोलणार तुम्ही? जनतेला लुटायचा काय ठेका घेतलाय का तुम्ही? हे लोक तुमच्या तोंडावर सांगताय, अरे ड्रायव्हर लोक पोटाला पाणी 4 तासापासून थांबले. आपल्याला थोडं भावना आहेत का नाही? किंवा आपण 4-4 तास ड्रायव्हर लोकांना उन्हा पावसाळ्यात उभं करून चालले जातो. आपल्यामुळे लोकांना काय त्रास होतो? हप्ते घ्यायचे, वरतून लोकांना त्रास द्यायची, ही पद्धत योग्य नाही. 3,000 काढायचा दादा दर महिन्याला 2 तारखेपासून हप्ते भरतोय. 2 वर्षापासून 2 वर्षापासून हप्ते भरतोय. किती रुपये दिले रे? 2200 रुपये दर महिन्याला द्यावं लागतं. 6 टायरला आणि 10 टायरला 3,000 रुपये महिना. तुझी पोरगी कुठे शिकते? पोरं कुठे शिकतात तुझे? इथे VS पाटीलला हे पोरं मराठी शाळेला शिकतात, यांचे पोरं शिकत नाही. साहेब आपले पोरं आपण IAS करू, IPS करू, कलेक्टर करायची स्वप्न पाहतो. हे पोरं आपले घरं भरण्याच्या नादामध्ये घरी झोपलेले त्यांचे पोरं शिकत नाहीयेत. रात्रंदिवस कष्ट करतात हे लोक. उपाशी मारावं लागतं. हा, आणि आपण त्या गरिबांकडे त्याच्या अंगावरची तो पोरगा पकडला ना आता, त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. 8-8 दिवस कपडे धुत नाही हे लोक. का रे कुठे गेला तो रे? हे पा याचा अवतार पा. काय याच्याकडनं हप्ते घेता तुम्ही? दाढी करायला पैसे नाही, त्याचे कपडे फाटलेले, चप्पल पा त्याची शिवलेली त्याच ठिकाणी. तुम्ही आता या संदर्भात सगळे माझ्याकडे ड्रायव्हर लोक आहे चाळीसगाव तालुक्यात. हॅलो मित्रा, यांचे सगळे सिंडिकेट ओपन करतो मी ते ट्रान्सपोर्ट कमिशनर कडून सगळ्यांच्या बदल्या करतो. हॅलो 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 यांची तक्रार कोण करत आता? तू करतो का तक्रार? कारण हे बाय तुला एक सांगतो, तू काय करतो? गाडी तू घाबरायचं नाही. नाही मी घाबरणार. हॅलो, आपल्या इथं जे उभे होते आता सगळ्यांचे नंबर घ्या, त्यांना बोलवा. मी ACB वाल्यांशी बोलतो आता या विषयावर. तुमच्या आपण चलो दादा, खुदा हाफिज. किती गाड्या ना चल येऊ द्या. सर एक चला 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 जल्दी यार पूरी गाड़ी बोला गाड़ी आज चाळीसगावला परिवहन विभागाच्या RTO इन्स्पेक्टर लोकांनी काही ठराविक गाड्या पकडून माल धक्क्यावर लोकांना थांबून ठेवलं होतं. या संदर्भात मला काही तक्रारी प्राप्त झाल्या. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या लोकांना बोलवलं तर त्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मान्य केलं आणि सांगितलं की आमच्याकडनं परिवहन विभाग दर महिन्याला 3,000 ते 5,000, 5,000 ते 7,000 अशा वेगवेगळ्या स्वरूपात घेतो. काही लोक जे हप्ते देत नाही अशा लोकांना 10,000 हजार रुपयाच्या, 20,000 रुपयाच्या, तर नवे तर लाख रुपयाचे दंडात्मक कारवाईचा बडगा हे परिवहन विभाग उचलतं. यामागे एक मोठं अर्थकारण आहे. यामध्ये चाळीसगाव विभागाचे RTO इन्स्पेक्टर ते टर्न होऊन आलेले सगळे अधिकारी, श्याम लुई म्हणून परिवहन विभागाचे इथले अधिकारी आणि राज्याचे आयुक्त ढाकणे यांचं एक मोठं सिंडिकेट आहे. अर्थकारण आहे. 80 ते 90 लाख रुपये हप्त्याची वसुली नुसती जळगावमधून केली जाते. अशी राज्यभरातनं ही मोठी वसुली केली जाते. या संदर्भात परिवहन मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांना मी हे सगळं पुराव्यानिशी मांडणार आहे. यांचे प्रायव्हेट पंटर जे हप्ते वसुली करतात त्यांची आणि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शनची चौकशीची मी आता मागणी करणार आहे. त्यांची चौकशी करणार आहे. हे कसे हप्ते घेतात, किती घेतात आणि ज्या ज्या लोकांकडून यांना हप्ते वसुली होते त्या सर्व ड्रायव्हर आणि वाहन मालकांना मी आता पुढे करून
यांची चौकशी झाल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. सर्वसामान्य लुटणाऱ्या परिवहन विभागाला आता मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही.